रायगड पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची दाट शक्यता। शिवसेना राष्ट्रवादीचे नेते अंतर राखून मात्र वरिष्ठ एकाच मंचावर। रायगडच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे, सुनील तटकरे एकाच व्यासपीठावर। मंत्री चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त जेजुरी खंडोबा मंदिरात भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने पूजा करण्यात आली आहे। यावेळी भाविकांना अन्नदान सेवा देखील उपलब्ध करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त बारामतीत कार्यक्रमाचं आयोजन। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भव्य शक्ती प्रदर्शन करत पुण्याला रवाना। तुम्ही तयारीला लागा, पुढचं काय ते नंतर ठरवू। पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मनसे प्रमुख राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश। ज्याला नगरसेवक व्हायचंय त्यांनी पक्ष बांधणी करायला हवी। पक्ष बांधणीसाठी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागा, राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। पाटण विधानसभा मतदारसंघात शरद पवार पक्षाला मोठा धक्का। माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि त्यांचे चिरंजीव सत्यजित पाटणकर करणार भाजपमध्ये पक्षप्रवेश। पाहुणे येतात जातात, पक्ष आपल्याला चालवायचा आहे, आमदार बबनराव लोणीकरांचं वक्तव्य। अमरावतीत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या मुलासह शिवसेनेत प्रवेश। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश। सांगलीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला धक्का। वैभव पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार। मुंबईतील सर्व 227 प्रभागातील नेमलेल्या दुय्यम अभियंत्यांनी खड्डे शोधावेत आणि भरावेत। महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश। बुलढाण्यात विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत केळवद इथे कार्यक्रमाचं आयोजन। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सहभागी, शेतकऱ्यांशी साधला संवाद। अमरावतीतील रखडलेल्या चित्रा ते पठाण चौक येथील उड्डाणपुलाची खासदार बळवंत वानखेडेंनी केली पाहणी। उड्डाणपुलाची अर्धवट कामं तातडीने पूर्ण करा, वानखेडेंचे बांधकाम विभागाला सूचना। परभणीत नानखेडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुरेखा साखरवाड यांची बिनविरोध निवड। निवडीसाठी आयोजित विशेष सभेत साखरवाड यांनी सदस्यांचा पाठिंबा। कोल्हापूरमध्ये ग्राहक मेळाव्यातून वीज ग्राहकांच्या समस्या दूर करा। पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या महावितरण जनता दरबारातून अधिकाऱ्यांना सूचना। दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांना यंदाचा राजश्री शाहू पुरस्कार जाहीर। राजश्री शाहू जयंती दिनी 26 जूनला पुरस्काराचं वितरण। वर्ध्याच्या पुलगाव आगारात 5 नव्या बस दाखल। आमदार राजेश बकानेंच्या हस्ते बसचं लोकार्पण सोहळ्याला आगार प्रमुख, स्थानिक पदाधिकारी, भाजप कार्यकर्ते उपस्थित। राज्यातील विविध कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन। राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केल्या वस्तू खरेदी। सिल्लोड इथे राज्य शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी। घरकुलांसाठी 5 ब्रासपर्यंत मोफत वाळू वाटप। आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते वाळू वाटपाचा शुभारंभ। जालन्यात लग्नात सहभागी 2 आमदारांनी धरला अंतरपाठ। आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार नारायण कुचे यांनी लग्नात अंतरपाठ धरून वधूवरांना दिला आशीर्वाद। सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा सरचिटणीस ओंकार हजारे यांची आत्महत्या। गाडीत आढळून आला मृतदेह। राजकीय क्षेत्रात खळबळ, अधिकचा तपास सुरू। रत्नागिरीत घेरा यशवंत गडाच्या दुरुस्तीच्या कामाची चौकशी करून ठेकेदाराचा ठेका रद्द करा। माजी विधान परिषद आमदार ॲडव्होकेट हुस्नबाबू खलिफे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। छत्रपती संभाजीनगरात ग्रामपंचायतीचा कारभार, थेट उघड्यावर कचऱ्याची विल्हेवाट। नागरिकांचं आरोग्य धोक्यात। प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई कधी करणार, नागरिकांचा सवाल। नंदुरबार जिल्ह्यात नवापूर नगरपालिकेच्या सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्यांना अनोखा सन्मान। मुख्याधिकाऱ्यांनी स्वतःच्या खुर्चीवर बसवून दिला सन्मान। नागपूर शहरात प्रत्येक चौकात अत्याधुनिक ट्रॅफिक सिग्नल लावले जाणार। चालकाने वाहतुकीचे नियम पाळावे आणि सिग्नल तोडू नये, या दृष्टीने निर्णय। वाशिम जिल्ह्यात 77 सिंचन प्रकल्पांपैकी 40 प्रकल्प कोरडे ठाक। उरलेल्या प्रकल्पांमध्ये केवळ 5 ते 10% जलसाठा शिल्लक। मुंब्रा रेल्वे स्टेशनवरील काही भाग खचला। नाला दुरुस्तीचं काम सुरू असतानाची घटना। नांदेडच्या किनवट तालुक्यात बोधडी इथे सरपंचांवर अविश्वास ठराव 77 मतांनी फेटाळला।
बालाजी भिसे यांचं सरपंचपद 77 मतांनी कायम, पंचायतीतील 14 सदस्यांकडून अविश्वास ठराव दाखल. पनवेल बाजार समितीत भाज्यांचे दर कडाडले, पावसाचा भाजीपाल्याला फटका, बाजार समितीत भाज्यांची आवक घटली. शनी शिंगणापूर मंदिर परिसरात मोबाईल वापरावर बंदी, मंदिर परिसरात फोटो व्हिडिओ काढण्यास मनाई, शनेश्वर देवस्थान ट्रस्टचा निर्णय, परिसरात लवकरच जॅमर लावले जाणार. नाशिकच्या नामको कॅन्सर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल, शस्त्रक्रिया झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यासाठी तक्रारदाराकडून मागितली होती 30,000ची लाच. मुंबई केईएम रुग्णालयात 2026 मध्ये बोन मॅरो प्रत्यारोपणाची सुविधा सुरू होणार, रक्तसंसर्गाच्या दुर्धर आजारांवर उपचार केले जाणार. परभणीच्या दैठणा इथे आरोग्य शिबिराचं आयोजन, शिबिरात 1,500 नागरिकांची आरोग्य तपासणी. 11वी प्रवेश प्रक्रिया 27 जून ते 3 जुलै दरम्यान होणार, शिक्षण विभागाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर. पैठणमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके आणि गणवेश, 265 शाळेतील 43,021 विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वाटप. नंदुरबारच्या त्रिशूल गावातील शाळेचं बांधकाम निकृष्ट असल्याचं समोर, 42 लाखांचा खर्च करून शाळेचं बांधकाम सुरू, संबंधित ठेकेदारांवर कारवाईची आमदार आमशा पाडवींची मागणी. मुंबईत पावसाळ्यात साचलेला पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रथमच वाहनांवर पंप मशीन तयार, 20 पाणी उपसा पंप मशीन तयार, पंपाची क्षमता प्रतितास 250 घनमीटर एवढी, पालिकेकडून दक्षता. धाराशिवमध्ये कृष्णा खोऱ्यातील महाराष्ट्राचे 79 टीएमसी पाणी वापराविना, प्रस्तावित प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही 39 टीएमसी पाणी शिल्लक, मराठवाड्यात पाणी आणण्याच्या हालचालींना वेग. कोरोना हॉटस्पॉट ठरलेले मालेगावात आरोग्य यंत्रणा सतर्क, अचानक परिस्थिती उद्भवली तर प्रशासन सज्ज, नागरिकांना काळजी घेण्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचना. नाशिकच्या ओझर विमानतळावरून एकाच दिवशी 1,334 प्रवाशांचा विमान प्रवास, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी 40% प्रवाशांची संख्या वाढली. अजिंठा लेणीतील मधमाशांचं पोळं काढण्याचं काम सुरू, पोळं काढण्यासाठी पुण्यातील 4 तज्ज्ञांसह 60 जणांचं पथक दाखल, गेल्या महिन्यात मधमाशांच्या 7 घटनांमध्ये 500 ते 600 पर्यटक जखमी. छत्रपती संभाजीनगरात नागरिकांची कामं रखडवणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा. परभणी जिंतूर इथे ईदगाह मैदानावर बकरी ईद दिनी नमाज अदा करताना श्वान आला, पालिकेच्या कामकाजावर नागरिकांकडून रोष व्यक्त, जिल्हाधिकाऱ्यांना पालिका आणि वक्फ बोर्डाचा निषेध करणारं निवेदन. बीडमधील मृत शुभांगी शिंदेच्या नातेवाईकांनी घेतली पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट, शुभांगीची आत्महत्या नसून हत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप. नागपूरमध्ये मनसर गावात बोर्डा फाटा येथील मासेमारीसाठी तयार केलेल्या तलावात आढळली मगर, मगर वन विभागाच्या ताब्यात. रत्नागिरीत पुनस इथे मार्गावर बिबट्याचं जखमी पिल्लू आढळलं, पिल्लू वन विभागाच्या ताब्यात. अकोल्यात राष्ट्रीय महामार्गासाठी भाडेपट्ट्यावर दिलेली जमीन पेरणी योग्य न करून दिल्याने शेतकरी त्रस्त, जमीन पेरणी योग्य करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी, तर 10 शेतकऱ्यांची सुमारे 40 एकर जमीन नापीक. छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा कापूस पिकाकडे शेतकऱ्याची पाठ, कापूस उत्पादनाला होणाऱ्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याचा निर्णय, यंदा कापूस लागवड कमी होण्याचा अंदाज. वाशिममध्ये झाकलवाडी इथे दोडक्याच्या बागेत बहरलं कोबीचं पीक, शेतकरी सुखदेव काळबांडेंचा यशस्वी प्रयोग. कोल्हापुरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 135 कोटींची थकीत एफआरपी व्याजासहित देण्याची मागणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांकडे मागणी, खताचे लिकिंग करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईची मागणी. मेळघाटात भवाई पूजा करून आदिवासींची शेतीच्या कामाला सुरुवात, दांडिया नृत्य करत आदिवासी बांधवांची पूजा. नागपुरात कळमना बाजारात भुईमुग शेंगांची आवक 100 क्विंटलवर, शेंगांना 4,500 ते 5,000 रुपये प्रति क्विंटल दर.
वाशिममध्ये शेतकऱ्यांकडून हळद पिकाला स्प्रिंकलरद्वारे पाणी, पाऊस अद्याप न पडल्याने हळद उत्पादक शेतकरी चिंतेत. बीड जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांचा कांदा खराब झाला. साठवून ठेवलेला कांदा खराब झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात. लातूरमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, अनेक ठिकाणी झाडांची पडझड. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात वादळी वाऱ्याचं थैमान, पावसामुळे केळी बागा नष्ट. नुकसान झालेल्या केळी बागांची तत्काळ पंचनामे करून मदत देण्याची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी. बीडमध्ये चाकरवाडी इथं सुरू असलेल्या शिवमहापुराण कथा सोहळ्यात पावसाची हजेरी. भाविकांनी 2 तास पावसात उभं राहून ऐकली कथा. राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार. 13 जून पासून राज्यातील अनेक जिल्ह्यात मान्सून परतणार. रत्नागिरीत चिरेखाण व्यवसाय पाण्यात, पावसामुळे चिरेखाण व्यावसायिकांचं 50 कोटींचं नुकसान. नाशिकमधील चांदवड येथील चंद्रेश्वरी धबधबा फेसाळला. चांदवडमध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग, धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी. सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यात पावसामुळे 434 हेक्टरचं नुकसान. द्राक्ष, आंबा, पपई, केळी बागाचं नुकसान. माढा, करमाळा तालुक्यात सर्वाधिक फटका. नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचं थैमान, महामार्गावर मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली, वाहतुकीवर परिणाम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.